विसाव्या शतकाच्या अखेरीस भारतापुढे निर्माण झालेली आर्थिक, सामाजिक व राजकीय आव्हाने आणि उभा टाकलेल्या अटीसंख्य समस्या मुळातून समजावून घेण्यासाठी 18व्या व 19व्या शतकांतील भारताच्या इतिहासाचा सांगोपांग व सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. या इतिहासाची मुळे 18व्या शतकाच्या आरंभी मुघल साम्राज्याचे पतन व विघटन होण्यास सुरुवात झाली. इसवी सन 1707 साली मुघल सम्राट औरंगजेब याचा मृत्यू झाला. ही घटना आधुनिक भारताच्या इतिहासाचा व पुढील काळातील सर्वगामी व दूरगामी परिवर्तनाचा आधारबिंदू आहे. या परिवर्तनाचे स्वरूप तोपर्यंत पुरेसे स्पष्ट झालेले होते म्हणून 1964 साली झालेले पंडित नेहरूंचे निधन ही या इतिहासक्रमातील शेवटची घटना ठरते. या 200 वर्षात झालेले हे परिवर्तन केवळ राजकीय स्वरूपाचे नव्हते तर सामाजिक व आर्थिकही होते. राजकीय स्थित्यंतर हे त्याचे मूळ आहे. या राजकीय स्थित्यंतरामागची कारणे, त्यांचा घटनाक्रम व त्यांचे परिणाम जाणून घेतल्याशिवाय त्यायोगे घडलेल्या मूलगामी परिवर्तनाचे स्वरूप लक्षात येत नाही. हे परिवर्तन पूर्णपणे समजावून घेणे हे आजच्या काळातील प्रत्येक सुशिक्षिताचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या गेल्या 50 वर्षात आधुनिक भारताच्या इतिहासाकडे नव्याने पाहणारी व त्या इतिहासाची नवी दृष्टी देणारी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ही पुस्तके ब्रिटिश व युरोपियन इतिहासाप्रमाणे ब्रिटिशांचा भारतावरील विजय व त्यांची राजनीतिक कुशलता यावर केवळ भर देणारी नसून भारतीयांच्या ब्रिटिशांनी केलेल्या पराभवाची मीमांसा करणारी आहेत. ब्रिटिशांनी एका लहानशा व्यापारी कंपनीच्या स्वरूपाने भारतात येऊन हातपाय पसरल्यानंतर भारताचे जे सर्वांगीण शोषण केले त्या संबंधीचे भान स्वातंत्र्यपूर्व काळातच भारतीयांमध्ये कसे निर्माण झाले व त्यांच्या जागृतीचे एका महान स्वातंत्र्य संग्रामात कसे रूपांतर झाले या वस्तुस्थितीवर ही पुस्तके प्रकाश टाकतात. ब्रिटिशांचा भारतात प्रवेश झाल्यानंतर भारतातील हिंदू, मुस्लिम व ब्रिटिश यांचे परस्पर संबंध कसे होते, ब्रिटिश सत्तेला भारतीयांचा प्रारंभापासून विरोध कसा होता, ब्रिटिशांची कुटील राजनीती व सर्व पातळ्यांवर देश पोखरून टाकण्याचे त्यांचे राजकीय धोरण कसे होते, इंग्रज विरोधी उठाव कसे सुरू झाले, भारतीयांना आत्मपरीक्षण का करावेसे वाटू लागले व इथल्या रूढी सामाजिक चौकटीला विरोध त्यांनी कसा केला, या संदर्भात वृत्तपत्रांनी कशा प्रकारची कामगिरी बजावली इत्यादी अनेक प्रश्नांचा उहापोह आधुनिक इतिहासकारांनी केलेला आहे. राष्ट्रवाद, हिंदू मुसलमान यांच्यातील तेढ, पाहणीचे परिणाम, भारताची आर्थिक स्थिती व तिची कारणे मीमांसा अशा अनेक गोष्टींचे विश्लेषण करण्याची आधुनिक इतिहासकारांची प्रवृत्ती आहे. मध्ययुगातून आधुनिक काळात प्रवेश करणाऱ्या भारताच्या इतिहासाचे महत्त्वाचे टप्पे समजावून घेतल्याशिवाय देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व धार्मिक स्थितीचे भान येणे अशक्य आहे. भारत सध्या अत्यंत कसोटीच्या परिस्थितीतून जात आहे. प्रत्येक राष्ट्राला कमी अधिक प्रमाणात अशा प्रकारच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. भारताला परराष्ट्र आघाडीबरोबरच अंतर्गत समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला काश्मीरचे निमित्त पुढे करून पाकिस्तान सतत वायव्य सीमा पेटरी ठेवत आहे तर दुसऱ्या बाजूला अंतर्गत धार्मिक संघर्ष, राजकीय जातीवाद, प्रादेशिक वाद, आरक्षण समस्या, आर्थिक स्थिती इत्यादी अनेक प्रश्न आहेत. इतिहासाच्या अभ्यासकांनी व विद्यार्थ्यांनी ही गोष्ट कायम स्वरूपात लक्षात ठेवणे आवश्यक आहे. वरील सर्व परिस्थितीवर भारतावर अतिशय कुशलतेने व मुत्सद्दीपणाने लादली गेलेली आहे. त्यामागे इंग्रजांचे डोके आहे. या विशिष्ट मनोभूमिकेतून भारतावरील इंग्रज वर्चस्वाचा इतिहास अभ्यासणे हे जरुरीचे आहे.